नमस्कार, मी संतोष पाठारे। आज या व्हिडिओद्वारे देव हीच खरी अंधश्रद्धा आहे का हे आपण पाहणार आहोत। माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा। आपण प्रथम श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे काय ते पाहूया। श्रद्धा म्हणजे कोणत्याही गोष्टीवर असलेला दृढ विश्वास, जो अनुभव, भावना, परंपरा किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून निर्माण होतो। श्रद्धा ही मनातून, भावनेतून आणि आतल्या गाभ्यातून येते। श्रद्धा ही विविध प्रकारची असू शकते। धर्मावर श्रद्धा, एखाद्या धर्मातील विचारधारा, देव, पूजा पद्धती आणि नियम यावर असलेला विश्वास। उदाहरणार्थ, देवावर श्रद्धा ठेवणे, कर्मावर विश्वास ठेवणे। व्यक्तीवर श्रद्धा, एखाद्या व्यक्तीवर असलेला विश्वास। उदाहरणार्थ, एखादा गुरु, शिक्षक किंवा नेत्यावर श्रद्धा ठेवणे। स्वतःवर श्रद्धा, स्वतःच्या क्षमतेवर आणि निर्णय क्षमतेवर असलेला आत्मविश्वास। उदाहरणार्थ, माझं काम मी पूर्ण करू शकेन अशी स्वतःवर असलेली श्रद्धा। मूल्यांवर श्रद्धा, एखाद्या तत्त्व, नैतिक मूल्य किंवा विचारधारांवर असलेला विश्वास। उदाहरणार्थ, सत्य, प्रामाणिकपणा किंवा नीतिमत्ता यावर श्रद्धा ठेवणे। श्रद्धा ही व्यक्तीच्या जीवनाला दिशा, अर्थ आणि प्रेरणा देऊ शकते। आता आपण अंधश्रद्धा म्हणजे काय ते पाहूया। अंधश्रद्धा म्हणजे कोणत्याही गोष्टीवर तर्क, वैज्ञानिक पुरावे किंवा योग्य कारणाशिवाय आंधळेपणाने विश्वास ठेवणे। अंधश्रद्धा बहुधा समाजातील परंपरा, भीती किंवा अज्ञानामुळे पसरते आणि लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात ज्या वास्तवाशी किंवा तर्कशुद्ध विचारांशी सुसंगत नसतात आणि तिच्या परिणामस्वरूप काही चुकीच्या, अतार्किक गोष्टी केल्या जातात। अंधश्रद्धेची काही लक्षणे आता आपण पाहूया। तर्कशास्त्राचा अभाव, कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवताना त्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार किंवा तार्किक स्पष्टीकरण नसणे। भीती, अंधश्रद्धा अनेकदा लोकांच्या भीतीवर आधारित असते, जसे की अपशकुन होण्याची भीती, अमंगल शक्तींची भीती किंवा काही विधींनी वाईट गोष्टी होण्याची भीती। परंपरागत रूढी, अनेक अंधश्रद्धा परंपरांच्या नावाखाली पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत, जरी त्यांचा आजच्या परिस्थितीत तर्क किंवा विज्ञानाशी संबंध नसतो। चमत्कारिक उपाय, काही खास स्थिती किंवा समस्या सोडवण्यासाठी तर्कहीन जादूटोण्यांच्या उपायावर विश्वास ठेवणे, जसे की घरात सुखशांतीसाठी लिंबू मिरची बांधणे किंवा ग्रहतारे शांत करण्यासाठी विशेष पूजा करणे। अंधश्रद्धेची काही उदाहरणे पाहूया। अधिभौतिक किंवा अज्ञात शक्तींवर विश्वास, जसे की मांजर रस्ता ओलांडल्यास अपशकुन होतो, घरातून निघताना शिंकणे अशुभ मानले जाते, नख रात्री कापू नये इत्यादी। भूत प्रेतांवर विश्वास, काही लोकांमध्ये भूत, आत्मे किंवा अमंगल शक्तींची भीती असते आणि त्यांपासून वाचण्यासाठी ते काही विशेष विधी किंवा उपाय करतात ज्यांचा वैज्ञानिक आधार नसतो। जादूटोणा आणि तंत्रमंत्र, काही लोकांच्या मते जादूटोणा किंवा तंत्रमंत्र करून दुसऱ्यांच्या जीवनावर वाईट परिणाम करता येतात किंवा एखाद्या व्यक्तीवर वर्चस्व मिळवता येते। अशुभ काळ किंवा दिन, काही दिवसांना आणि वेळांना अशुभ मानले जाते, जसे की अमावस्या किंवा मंगळवार, आणि या काळात काही विशिष्ट कार्य करणे टाळले जाते, जसे अमावस्येच्या रात्री बाहेर पडणे अशुभ आहे किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी केस कापल्यास नुकसान होईल वगैरे। अवास्तव उपचार पद्धतींवर विश्वास, वैद्यकीय उपचारांचा आधार न घेता केवळ अंधश्रद्धेमुळे काही असंबद्ध उपचारांचा अवलंब करणे, जसे की बुवा किंवा बाबांच्या आशीर्वादाने रोग बरा होईल असा विश्वास ठेवणे। अंधश्रद्धा व्यक्तीला तर्कशुद्ध विचार करण्यापासून दूर नेऊ शकते आणि समाजात चुकीचे समज पसरवण्याचं कारण बनू शकते आणि व्यक्तींच्या विचारशक्तीवर परिणाम करू शकते। आपल्याला आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय हे कळाले। मग आता देव ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा ते पाहूया। एखादा व्यक्ती जेव्हा असे म्हणतो की माझी गणपती देवावर श्रद्धा आहे, याचा अर्थ त्याचा त्या गणपती देवावर दृढ विश्वास आहे, म्हणजे त्याला गणपती देवाबाबतीत अनुभव आला आहे। परंपरेतून किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याची त्या गणपती देवावर श्रद्धा आहे वगैरे असे आपण म्हणू शकतो, बरोबर। आता त्या व्यक्तीने गणपतीवर विश्वास ठेवला आहे, परंतु
गणपतीचे शरीर हे मानवी व शिर हत्तीचे आहे. गणपतीला 4 हात दाखवले आहेत. आणि अंधश्रद्धा म्हणजे कोणत्याही गोष्टीवर तर्क, वैज्ञानिक पुरावे किंवा योग्य कारणाशिवाय आंधळेपणाने विश्वास ठेवणे. आता आपली ज्या देवावर श्रद्धा आहे असे आपण म्हणतो, त्या देवासंबंधी आपल्याजवळ तार्किक स्पष्टीकरण आहे का हे पाहणे आवश्यक आहे. म्हणजेच मानवी शरीराला 4 हात असू शकतात का, किंवा मानवी शरीरावर हत्तीचे डोके बसू शकते का, याचे स्पष्टीकरण त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे. आणि जर त्याच्याजवळ आजच्या परिस्थितीत वैज्ञानिक स्पष्टीकरण नसेल व तो आपल्या पुराण कथेतील संदर्भ देत त्याचे स्पष्टीकरण देत असेल, तर त्या स्पष्टीकरणाला आजच्या परिस्थितीत कोणता वैज्ञानिक आधार आहे का हेही पाहणे आवश्यक आहे. परंतु त्याने त्या बाबतीत कोणताही तर्क किंवा त्यामागील योग्य कारणाशिवाय आंधळेपणाने विश्वास ठेवला, म्हणजेच समाजातील परंपरा, भीती किंवा अज्ञानामुळे त्याने गणपतीवर विश्वास ठेवला. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. या देवांच्या कथा या वेगवेगळ्या पुराणात लिहिल्या गेल्या आहेत. प्रबोधनकारांनी या पुराणांना शौचकूप असे म्हटले आहे, कारण या पुराणातील कथांना आजच्या विज्ञान युगामध्ये कोणताही वैज्ञानिक आधार नाही. पंचतंत्रामध्ये ज्याप्रमाणे प्राण्यांच्या कथा लिहिल्या गेल्या आहेत त्याप्रमाणे या कथा लिहिल्या गेल्या आहेत. परंतु धार्मिक झालेली व्यक्ती विवेकी वृत्तीने या गोष्टीची कोणतीही चिकित्सा करत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या देवाचा जन्म कानांमधून तर एखाद्या देवाचा जन्म नाकातून किंवा फळांची खीर खाऊन झाला वगैरे वगैरे वगैरे. आणि आजच्या विज्ञान युगात अशा प्रकारे जन्म होऊ शकत नाही हे सर्व ज्ञात असूनही त्या कथांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला जातो, कारण एक अज्ञात शक्ती म्हणजेच देव काहीही करू शकतो हे अतार्किक स्पष्टीकरण. त्याचप्रमाणे काही कर्मकांडेही लिहिली गेली आहेत. उदाहरणार्थ यज्ञ, पूजा, दशक्रियाविधी, श्राद्ध वगैरे, ज्याचा आजच्या परिस्थितीत तर्क किंवा विज्ञानाशी कोणताही संबंध नाही. उदाहरणार्थ, यज्ञ केल्याने वातावरण शुद्ध होते आणि पाऊस पडतो. पूजा केल्याने देव पावतो. श्राद्ध केल्याने पूर्वजांचे आत्मे खुश होऊन परमात्मा प्रसन्न होतो वगैरे. आणि या सर्व गोष्टी एका अज्ञात शक्तीला देव समजून केल्या जातात. म्हणजेच ज्या गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. आजच्या युगात लोक इतकी धार्मिक झाली आहेत की त्यांना देवावर काही प्रश्न विचारताच त्यांच्या श्रद्धेला ठेस पोचते. मी ही गोष्ट सर्वच धर्माच्या बाबतीत बोलत आहे. लोक दुसऱ्या धर्माच्या देवाला मानत नाही. त्यांना आपल्या धर्मातील देवच महान वाटतात. जर आपण म्हणतो की देवांनी ही सृष्टी बनवली, तर तो देव कोणी असू शकतो ना. तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणी असू शकतो. मग त्याला आपण विशिष्ट धर्मामध्ये का बांधून ठेवतो, हाही प्रश्न उद्भवतो ना. प्रत्येक धर्मामध्ये कोणाला ना कोणाला तरी देव मानले गेले आहे, कारण त्या धर्मातील लोकांची ही एक श्रद्धा आहे की कोणीतरी देव ही सृष्टी चालवतो आहे आणि तोच आपल्याला संकटातून वाचवित आहे. परंतु ते हा विचार करत नाही की जर देव असेल तर देवाने त्याला त्या संकटात का टाकले. मग त्यांचे असे म्हणणे असते की देव त्याची परीक्षा पाहतो वगैरे. मग एखाद्या 4-5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, ही देवाने घेतलेली परीक्षा असते का. चोरी करणे, दरोडा टाकणे, भ्रष्टाचार करणे हे देव त्याला सांगत असतो का, की देवाने ती लिहिलेले असते, याचाही विचार होणे आवश्यक आहे ना. देवासंबंधी असेही बोलले जाते की देव आहे म्हणून ही सृष्टी आहे, माणूस आहे व तुम्ही अध्यात्माचा मार्ग धरला तर तुम्हाला नक्की देवाचे दर्शन होईल वगैरे. मी माझ्या या व्हिडिओद्वारे या सृष्टीची निर्मिती कशी झाली ते आपण पाहिले आहे. या सृष्टीची निर्मिती ही भौतिकशास्त्राच्या नियमांमुळे झालेली आहे. विज्ञानही हेच सांगत आहे की या सृष्टीचा निर्माता कोणीही नाही. मी हे चॅनल सुरू का केले हे आपण माझ्या या व्हिडिओद्वारे पाहिले असणारच. मी माझ्या सर्व व्हिडिओमधून हेच सांगण्याचा प्रयत्न करीत असतो की आपण आपला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा. धर्मांध नाही पण धर्मचिकित्सक बना. आपल्या धर्मातील
ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या सोडून द्या. मानवता हाच धर्म माना. विवेकशील बना. सर्व धर्मातील कर्मकांडे ही त्या त्या धर्मातील स्वार्थी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलेली उदरनिर्वाहाची साधने आहेत हे ओळखा. नशिबावर विश्वास ठेवू नका. आपल्या कृतीवर विश्वास ठेवा. आपले कर्तृत्व जर चांगले असेल तर त्याचे कधी ना कधी चांगलेच फळ आपल्याला मिळणार आहे ही खात्री बाळगा. या जगामध्ये अनेक धर्म आहेत. त्यासंबंधी या व्हिडिओद्वारे मी धर्म कसे व कधी बनले ते सांगितले आहे. काही धर्मामध्ये देवाला मानतात, काही धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीला देव बनवून त्याची पूजा करत आहेत, तर काही धर्मामध्ये देवाला मानत नाही पण विज्ञानाला जास्त महत्त्व दिले जाते. आणि ज्या ज्या देशामध्ये विज्ञानाला जास्त महत्त्व दिले गेले त्या त्या देशांनी वैज्ञानिक प्रगती केलेली आपण पाहिली आहे. उदाहरणार्थ अमेरिका, चीन, जपान वगैरे. आजपर्यंत या सृष्टीवरील कोणत्याही माणसाने देव पाहिलेला नाही व जेव्हा एखाद्या अज्ञात शक्तीला देव मानले जाते तेव्हा त्या शक्तीचे रूपांतर भूत, आत्मे, अमंगळ शक्तीमध्ये होते आणि अंधश्रद्धेला सुरुवात होते. आणि म्हणूनच ही अज्ञात शक्ती हीच मुळी अंधश्रद्धेची जननी आहे असे माझे ठाम मत आहे. आणि म्हणूनच देव हीच खरी अंधश्रद्धा आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.